विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आपला पेपर आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि या आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा अभ्यास करत असताना प्रकरण पहिले त्यामध्ये सामाजिक सुधारणाची पार्श्वभूमी लक्षात घेत असताना 19व्या शतकातील राजकीय परिस्थिती कशी होती याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासलो. त्याचबरोबर ज्या काही 19व्या शतकातील धार्मिक स्थिती, 19व्या शतकातील सामाजिक स्थिती आणि 19व्या शतकातील जी काही राजकीय परिस्थिती, या तीनही बाबीचा आपण समग्र असा अभ्यास केला आणि त्यानंतर प्रकरण पहिले हे पूर्णपणे संपलं गेलं कालच्या भागामध्ये. आणि समाज सुधारणेची पायाभरणी कशा पद्धतीने झाली आणि समाज सुधारणा होण्यासाठी कोणत्या परिस्थिती अवलंबून होत्या या बाबीची पूर्णपणे माहिती पाहिली. आज आपण प्रकरण दुसरे, प्रत्यक्ष महाराष्ट्रात आधुनिक महाराष्ट्रातील जे समाज सुधारक यांच्या कार्याची माहिती पाहणार आहोत. आणि प्रकरण आपलं दुसरं आहे महात्मा ज्योतिबा फुले. आता या महात्मा ज्योतिबा फुले हे प्रकरण दुसरे, यामध्ये तीन बाबीची माहिती पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले जे थोर समाजसुधारक म्हणून महाराष्ट्राचे ओळखले जातात. या समाजसुधारकांची माहिती पाहत असताना नंबर 1च्या पॉईंटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं प्रारंभीचं जीवन कसं होतं, त्यानंतर ब नंबरच्या पॉईंटमध्ये सामाजिक कार्य त्यांचं कोणतं होतं आणि क नंबरचा पॉईंट म्हणजे शैक्षणिक कार्य कोणतं होतं. म्हणजे आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक समजून घेत असताना या प्रकरण दुसरे जे महात्मा ज्योतिबा फुले या समाजसुधारकांची माहिती तीन भागामध्ये किंवा तीन घटकामध्ये, तीन वेगवेगळ्या अँगलने आपल्याला माहिती पाहिजे. तर आज आपण प्रकरण दुसरे महात्मा ज्योतिबा फुले याबद्दलची माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रारंभिक जीवन म्हणजेच अ नंबरचा पॉईंट याबद्दलची माहिती पाहणार आहोत आजच्या पिरियडमध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक, सर्वप्रथम समाज सुधारणेचा पाया महाराष्ट्रामध्ये घालण्याचं काम कोणी केलं तर महात्मा ज्योतिबा फुले, म्हणून त्यांना आद्य समाज सुधारक म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, सर्वप्रथम स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर फुले हे पहिले समाज सुधारक होते ज्यांनी मुलीच्या शिक्षणास प्रेरणा दिली, प्रत्यक्ष सुरुवात केली. हे कर्ते सुधारक म्हणून ओळखले जातात. अशा या समाजसुधारकांची माहिती पाहत असताना सर्वप्रथम त्यांच्या प्रारंभिक जीवनाबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. आणि आजच्या पिरियडमध्ये आपण प्रारंभिक जीवन, त्यांच्या बालपणापासून त्यांचं शिक्षण आणि कौटुंबिक परिस्थिती या इत्यादी बाबीची माहिती पाहणार आहोत. तर महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना ज्योतिबा फुले म्हणून ओळखले जातात, यांचा जन्म हा 1827 मध्ये जन्म झाला. त्यांच्या वडिलाचं नाव गोविंदराव व आईचे नाव रुक्मिणबाई चिमणाबाई, आणि त्यांचे मूळ आडनाव हे गोरे होते. पण गोरे आणि ते सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण या ठिकाणचे होते. पण त्यांचा व्यवसाय माळी किंवा फूल व्यवसाय असल्यामुळे ते पुणे येथे स्थायिक झाले आणि तिथेच राहिल्यानंतर फुलाच्या व्यवसायावरून त्यांचं जे काही आडनाव हे फुले पडलं गेलं. महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना ज्योतिबा हे नाव दिलं गेलं, गोविंदराव आणि
चिमणाबाई यांच्या जे अपत्य किंवा मूल होते त्याला, त्यांचा जन्म हा 1827 मध्ये ज्योतिबाची यात्रा आणि या दिवशी, यात्रेच्या दिवशी झाल्यामुळे त्यांचं नाव ज्योतिबा असं ठेवलं गेलं. हे झालं त्यांचं प्रारंभिक म्हणजेच जन्माविषयीची माहिती. त्यानंतर नंबर 2 आहे तो म्हणजे शिक्षण किंवा बालपण. महात्मा ज्योतिबा फुले किंवा ज्योतिबा फुले हे त्यांच्या बाल्यकाळात किंवा लहान वयामध्ये असताना त्यांचं बालपण हे तत्कालीन स्थितीमध्ये वडिलांचं जी काही आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे सर्व गरजा त्यांच्या पूर्ण झाल्या होत्या. इसवी सन 1834 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना ज्योतिराव म्हणून ओळखलं जात होतं, त्यांना मराठी शाळेमध्ये शिक्षणाची व्यवस्था त्यांची करण्यात आली आणि त्यांनी 1834 ते 1838 पर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झालं प्राथमिक. त्याच्यानंतर इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले किंवा सावित्री या मुलीसोबत झालं, सावित्रीबाई फुलेंसोबत झालं. त्याच कालखंडामध्ये म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये बालपणातच विवाह केले जाते. पण महात्मा फुल्यांना शिक्षण द्यावं अशी भावना गोविंदरावांच्या मनामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे काही गफ्फार बेग मुन्सी या मुस्लिम विद्वानाने व दुसरा एक ख्रिश्चन धर्मोपदेशक मिस्टर लेजिट नावाचा एक व्यक्ती होता, यांनी ज्योतिबा फुले यांना म्हणजे यांना शिक्षण द्यावं अशा पद्धतीचं एक उपदेश किंवा सल्ला गोविंदरावांना दिला आणि गोविंदरावांनी तत्कालीन स्थितीमध्ये ज्योतिरावांना नवीन म्हणजे आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये 1841 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी स्कॉटिश मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळेमध्ये घातले. भारतामध्ये ब्रिटिश आले होते, त्यांनी ज्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अनेक शाळा सुरू झाल्या होत्या त्यापैकी एक स्कॉटिश मिशनऱ्यांची एक इंग्रजी शाळा होती आणि त्या शाळेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना दाखला देण्यात आला किंवा त्या ठिकाणी टाकले गेले. त्यावेळेस स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण घेत असताना ज्योतिरावांचे जे काही मित्र होते हे त्यांच्यासोबत शिक्षण घेत असणारे ते सदाशिवराव बल्लाळ गोवंडे म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर मोरो विठ्ठल वाळवेकर, त्यानंतर सखाराम यशवंत परांजपे हे ब्राह्मण जातीतील मित्र, तसेच वासुदेव बाबाजी नवरंगे व उस्मान शेख हे सुद्धा अन्य जाती धर्मातील मित्र त्यांचे होते. त्यामधील सदाशिव गोवंडे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी आयुष्यभर एक साथ देणारे मित्र म्हणून राहिले. याच काळामध्ये जे काही स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना महात्मा ज्योतिबा फुले, गोविंदरावांनी त्यांना जे काही त्या काळामधल्या जे शस्त्रविद्या किंवा जे काही स्वतःचं संरक्षण करता यावं अशा विविध ज्या काही बाबी होत्या हे शिक्षण देण्याचं काम घेण्यासाठी म्हणून लहुजी बुवा किंवा लहुजी साळवे, त्यांना लहुजी साळवे म्हणून ओळखले जातात, त्यांच्याकडे दांडपट्टा, ढाल, तलवार, मल्लविद्या, नेमबाजी, म्हणजे गोळीबार अशा विविध शस्त्रास्त्राचा शिक्षण घेण्यासाठी म्हणून तिथे दाखल लागले. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे आयुष्य हे बालपणाचं शिक्षण आणि ज्या काही शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक शरीरयष्टी निर्माण करण्यासाठी
त्यांच्याकडून करून घेतलं गेलं. शिक्षण घेत असताना ज्या महात्मा ज्योतिबा फुले स्कॉटिश मिशनरी इंग्रजी शाळा असल्यामुळे या शाळेमधून त्यांना विविध भाषेचं बाबीचं तत्वज्ञान मिळण्यास प्रारंभ झाला. आणि विदेशी साहित्य त्याच्यामध्ये थॉमस पेनचे जे काही राईट ऑफ मॅन या ग्रंथांचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पडला. त्यांचे मित्र जे महात्मा ज्योतिबा फुले सोबत सदैव असायचे ते म्हणजे सदाशिव गोवंडे. या दोघांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सदाशिव गोवंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा पूर्णपणे अभ्यास केला. आणि विदेशी जे काही तत्ववेते किंवा जे काही लोक, त्याचबरोबर भारतातील जे महान राजे म्हणून ओळखले जात होते छत्रपती शिवाजी महाराज, यांचं जे काही विचार चरित्र समजून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांच्या मनावर तत्कालीन स्थितीमध्ये राजकीय व सामाजिक परिस्थिती आणि ज्या काही घटना घडामोडी यांचा प्रभाव पडण्यास प्रारंभ झाला. म्हणजे पाश्चिमात्य शिक्षणाबरोबरच जे काही स्वदेशी जे काही शासक, त्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जातात म्हणजे महाराष्ट्राचे जे प्रभावी छत्रपती, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती घेण्यास सुरू केली. त्याचबरोबर सर्व धर्मांना समान मानणाऱ्या कबीरांचे बीजक ग्रंथातील विप्रमती या प्रकरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. आणि कबीर ही सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करण्यासाठी जे कार्य केलं होतं, त्यांचाही प्रभाव, त्यांच्याही लिखाणांचा किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पडला गेला. आणि त्यांनी कबीर संप्रदायाचा किंवा कबीरांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावर पडला गेला. त्याचबरोबर त्यांनी हिंदू धर्मातील वेद असतील, साहित्य असेल, पुराणे असतील यांचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. म्हणजेच लहान वयामध्येच त्यांना विविध जाती धर्म आणि त्यांचं तत्वज्ञान, त्यांचे विचार, त्यांचा प्रभाव या विविधांगी बाबीची माहिती मिळण्यास प्रारंभ झाली. पाश्चिमात्य शिक्षण, पाश्चिमात्य संस्कृती, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, वेद, साहित्य, पुराण या विविधांगी बाबी हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर प्रभाव निर्माण करणाऱ्या बाबी म्हणजे साहित्य रचना या एक समाज सुधारणेच्या पायाभरणी निर्माण करण्याचं काम केलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदू धर्माबरोबरच ख्रिश्चन असेल व इस्लाम या धर्माचं तुलनात्मक अभ्यास करण्याचं काम केलं. म्हणजेच ख्रिश्चन आणि मुस्लिम या दोन धर्मातले तत्वज्ञान, विचार, संस्कृती, आचार विचार या बाबी एकमेकाशी कशा पूरक आहेत किंवा एकमेकांमध्ये काय साम्य आहे, काय भेद आहे, म्हणजे वेगळेपण काय, अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांनी समजून घेण्यास प्रारंभ केला. या बाबीमुळे विविध धर्माचं तत्वज्ञान, समाज रचना, त्याच्यानंतर संस्कृती, विविधांगी बाबीची माहिती मिळण्यास प्रारंभ झाली. आणि अशामुळेच महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती अशा भाषा अवगत झाल्या किंवा त्यांनी शिकून घेतलं. त्याचं कारण काय ठरलं गेलं तर तत्कालीन स्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो काही समाज सुधारणेचा पायाभरणी त्यांच्या बालपणातच त्यांच्यावर रुजली गेली. म्हणजे शिक्षण घेत असताना त्यांना विविधांगी बाबी म्हणजेच समाज सुधारणेचा पाया त्यांच्याकडे रोवला गेला. विविध भाषेचं तत्वज्ञान, विविध भाषेची संस्कृती, भाषा, तत्वज्ञान, हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म, त्याचबरोबर जे काही विदेशी साहित्य, आपल्या देशी साहित्य म्हणजे भारतातलं साहित्य यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी करायला प्रारंभ केला. आणि या बाबीवरून त्यांना धर्माचं तत्वज्ञान, समाज, संस्कृती, समाजातल्या आर्थिक विषमता, त्याचबरोबर दारिद्र्य, समाजातली जी काही जाती व्यवस्था, स्त्रियांची स्थिती, अशा विविधांगी बाबी, त्याचबरोबर भारतातील राजकीय परिस्थिती, प्राचीन काळाचा इतिहास, संस्कृती, भारतातले प्रभावी राजवंश
अशा विविधांगी बाबीची माहिती ही महात्मा ज्योतिबा फुले यांना आपल्या बालपणातच मिळण्यास प्रारंभ झाला. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची समाज सुधारणेचा पाया ह्या शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे शिक्षण घेत असताना त्यांच्या मनावर पडण्यास प्रारंभ झाला. पुढे त्यांनी शिक्षण त्यांचं पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या वडिलाच्या व्यवसायामध्ये त्यांनी काही काळ मदत करण्यास प्रारंभ केला. त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अशा घटना घडल्या गेल्या, ज्या घटना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनावर प्रभाव निर्माण करणाऱ्या होत्या. ज्यांना त्यांचे जे गुरु होते किंवा त्यांना शिक्षण दिलं जायचं हिंदू धर्मातले, त्यांच्या मुलीचा त्यांच्या शिक्षक असतील त्यांच्या मुलीचे पती वारल्यानंतर त्यांच्या मुलीला ती विधवा झाल्यानंतर तिचं मुंडन करण्यात आलं किंवा त्याचे केस काढले गेले. ही बाब महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. त्यावेळेस त्यांना स्त्रियांना जी बालपणातच म्हणजे 9व्या वर्षीच वयाच्या 9 वर्ष पूर्ण झाले असताना त्यांचं बालपणातच जो विवाह त्यांच्या जे काही शिक्षक होते गुरु होते त्यांच्या मुलीचा विवाह एका व्यक्तीशी झाला होता. पण त्याचं अल्पकाळातच निधन झाल्यानंतर आपल्या शिक्षकाच्या किंवा गुरुच्या मुलीचा जो काही विधवा वय वर्ष 9 असताना ती विधवा बनली गेली, तिचे पूर्ण केस डोक्यावरले काढले गेले, मुंडन केलं गेलं, ही बाब अमानुष आहे आणि एखाद्या स्त्रीचं व्यक्ती स्वातंत्र्य आणि तो पूर्णपणे हिरावून घेण्याची पद्धत या समाज व्यवस्थेमध्ये आहे. आणि ही समाज व्यवस्था म्हणजे ही बाब योग्य नाही, ही अशी बाब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनावर निर्माण झाली आणि ते समाज सुधारणेचा विचार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्याचबरोबर त्याच वर्षी त्यांचे एक ब्राह्मण मित्र होते आणि जे काही स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये जे शिक्षण घेत असताना ओळख झालेले आणि परिचयाचे जे मित्र होते त्यांचा विवाह ब्राह्मण मित्राचा असताना त्यांनी लग्न समारंभामध्ये त्यामध्ये भाग घेतला किंवा त्यांच्या आमंत्रणावरून ते त्या ठिकाणी भाग घेण्यासाठी गेले लग्न समारंभामध्ये. त्यावेळेस उच्चवर्णीय म्हणून म्हटले जाणाऱ्या समाजाने ब्राह्मण जातीतील काही व्यक्तींनी त्यांना अमानुष वागणूक दिली किंवा त्यांना हीन लेखलं गेलं, तुम्ही कमी खालच्या जातीचे आहात अशा पद्धतीचं जे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्या काही लग्नाच्या मिरवणुकीमध्ये त्यांना सामील करून घेतलं नाही, तो सुद्धा अपमान महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनावर झाला. म्हणजे स्त्री शिक्षण आणि जातीयता या दोनही बाबी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनावर एक आघात करणाऱ्या होत्या आणि या बाबीवर लक्ष देण्यासाठी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज सुधारणेकडे एक आपलं कार्य सुरू केलं. आत्तापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं प्रारंभीचं जीवन कसं होतं आणि त्यांनी समाज सुधारणेकडे आपली वाटचाल कशी केली या सर्व अंगी या बाबीची माहिती आपण पूर्णपणे अभ्यासली. तर उद्याच्या भागामध्ये आपण ज्या काही प्रकरण दुसऱ्यामधला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत. तर आज आपण प्रारंभिक जीवन याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासली.